जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात सोहळा साजरा करण्यात आला। शिवप्रतिष्ठान, वाकीरोड, जामनेरपुरा ढोल पथक, बजरंगपुरा मंडळ तसेच इतर विविध मंडळांच्या वतीने जामनेर शहरातील विविध ठिकाणाहून जल्लोषात मिरवणुका काढण्यात आला। या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताका फडकवत, टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण शहर शिवमय झाले होते। ही भव्य मिरवणूक अखेर राजमाता जिजाऊ चौक येथील शिवतीर्थावर पोहोचली। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापक मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली। त्यानंतर महाजन यांच्या हस्ते विशेष लेझर शोचे उद्घाटन करण्यात आले। या शोद्वारे महाराजांचे शौर्य, राज्यकारभार आणि इतिहास उलगडून दाखवण्यात आला, जो उपस्थित नागरिकांसाठी एक अनोखा अनुभव ठरला। या सोहळ्यात हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात संपूर्ण जामनेर शहर दुमदुमून गेले। नमस्कार, आज आपण जामनेर शहरात आहेत आणि जामनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे। आपण बघू शकतायत की विविध जे भागांमधनं मिरवणुका या नगर परिषद चौकाजवळ येत आहे। या ठिकाणी जी शिवसृष्टी तयार करण्यात आलेली आहे, त्या शिवसृष्टीच्या ठिकाणी या सर्व मिरवणुकींचा समारोप होणार आहे। त्याचबरोबर शिवसृष्टीच्या ठिकाणी जे लेझर लाइटिंग जी नव्याने लावण्यात आलेली आहे, तिचं उद्घाटन देखील महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे संपन्न होणार आहेत। तर आपल्यासोबत आता शरद पाटील सर आहेत, तर आपण त्यांच्याकडनं या शिवजयंतीबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। संपूर्ण अखंड भारत देशाचं दैवत, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण मनवतो आहे, जयंती आपण मनवतो. आज मी सर्वप्रथमतः या ठिकाणी सगळ्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देईल. आज आपण बघतोय की आपल्या जामनेरपुरा प्रतिष्ठानाच्या वतीने फार मोठी भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची काढलेली दिसते. त्याचप्रमाणे आपल्या वाकी रोड छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्याही वतीने या ठिकाणी आज रॅली या ठिकाणी काढली आहे. ढोलताशाचं पथक त्या ठिकाणी आहे. खरं तर सालाबादप्रमाणे दरवर्षी ह्या मिरवणुका निघतात आणि दोघं मंडळाकडून ह्या ठिकाणी निघतात. आज संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार मोठ्या उल्हासात, फार मोठ्या अतिशय उल्हासामध्ये आणि आनंदाने या ठिकाणी मनवली जाते. खरं तर आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाने या सगळे कार्यक्रम होतात, या रॅल्या निघतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य यातून निश्चितपणे सगळ्या जनतेच्या समोर येतं, सगळ्या युवकांच्या समोर येतं. कारण तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप प्रेरणा देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रवास आहे, मग आपल्या संपूर्ण हिंदवी स्वराज्याची स्थापना होईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे प्रचंड पराक्रमाचा, प्रचंड शौर्याचा, की ज्याची निश्चितपणे आपल्याला फार मोठी प्रेरणा घेता येते. व त्याच्यामध्ये प्रचंड परिश्रम असतील, त्याग असेल, समर्पण असेल, चिकाटी असेल, जिद्द असेल, लढव्यापण असेल, युद्धनीती असेल, या सगळ्या गुणांचा आपल्याला समुच्चय करता येतो, स्वीकार करता येतो आणि प्रेरणा घेता येते. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त निश्चितपणे या सगळ्यांना आदर्श ठरेल अशा प्रेरणा आपल्याला यातून मिळतात. आणि तसं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जामनेर शहरामध्ये आपले जे जे काही महापुरुष आहेत, या सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या इतक्या धुमधडाक्यात मनवल्या जातात की जेणेकरून समाजासमोर एक आदर्श निर्माण व्हावा, एक उद्याचा आदर्श नागरिक निर्माण व्हावेत. आणि आमचे जे महापुरुष झालेले आहेत की ज्यांनी मानव कल्याणासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे, जनहितासाठी काम केलं आहे, लोकहितासाठी काम केलं आहे, हा आदर्श जनतेसमोर जावा हीच अपेक्षा यातून असते आणि तेच कामगिरी या ठिकाणी चालली आहे. मी आपल्याला आनंदाची दुसरी गोष्ट सांगेल की आज गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी निर्माण झाली आहे की ज्यातून निश्चितपणे आमच्या या जामनेरकरांना, आमच्या या जामनेरच्या जनतेला एक शिवाजी महाराजांचं एक कार्याची प्रेरणा मिळावी आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये यशस्वी होता हवं आणि या देशाला एक बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी जे आमच्या देशाचं लाडकं नेतृत्व, या देशाचं क्षमतावान, ऊर्जावान, यशस्वी, तपस्वी असे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब जे आहेत, यांचं स्वप्न आहे या देशाला विकसित राष्ट्र करायचं, या देशाला प्रचंड अर्थव्यवस्था म्हणून करायचं. आणि त्यांनी देखील आपलं जी कामगिरी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा डोळ्यासमोर ठेवून त्यांचं कार्य चाललं आहे. आणि म्हणून सगळ्यांसाठी हा प्रेरणादायी कार्यक्रम पुनश्च या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजींची जयंती देशात नव्हे तर जगात मोठ्या उत्साहाने आज साजरी होते. आणि आपल्या जामनेरकरांसाठी नेहमीच महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आपले नेते नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात प्रत्येक उत्सव हा आगळावेगळा साजरा होत असतो. आणि त्या दरवर्षी मग आपल्या वाकी रोडचं शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल, पुऱ्यावरचं प्रतिष्ठान असेल, ढोलताशा पथक असतील आणि मोठ्या उत्साहाने जोरजोरात उत्साहाने घोषणा देत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत मिरवणूक ही दरवर्षी जामनेरात निघते. आणि याही वर्षी युवकांमध्ये विशेष करून खूप उत्साह छत्रपतींविषयी आहे. आपला जो आदर्श आहे, आदर्श राजा जो आहे, त्या आदर्श राजाची जयंती मोठ्या उत्साहाने आज सकाळपासून जामनेरात सगळीकडे साजरी होते. मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी जामनेर शहरात निर्माण झालेली आहे. या निमित्तानं आगळं वेगळं वातावरण यावेळेस निश्चितच आपले मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन हे कायम, मी तेच म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सामाजिक उपक्रम असेल, त्याच्यासाठी अग्रगण्य असतात. म्हणजे गिरीश महाजन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण गेल्या काही 15-20 वर्षापासून बघतोय की ते सातत्याने आपल्या जामनेरकरांना आपण एक मेजवानीच्या रूपाने आपण देत आहोत, काही ना काही कार्यक्रम करत असतो. ह्याचही मोठ्या उत्साहाने ही शिवजयंती साजरी होते. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांची देखील या शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. काय म्हणणार आपण की ही शिवजयंती किती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जात आहे, त्याबद्दल आपण काय म्हणणार? रयतेचा राजा कसा असावा, आदर्श पिता कसा असावा, आदर्श पती कसा असावा आणि आदर्श राजा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारून
या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाचा अंकुर फुलवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आज 350 वर्षे झाले तरी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारं जर का राजा कोणतं असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो आजच्या युवा पिढीला की ज्यांनी नॅशनल कॅरेक्टर घडवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी नॅशनल कॅरेक्टर घडवण्याचं काम केलं. तानाजी मालुसरे असतील, येसाजी असतील, कणकवजी असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, असे नॅशनल कॅरेक्टर घडवण्याचं काम केलं. अगदी त्याचप्रमाणे युवकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा घेऊन आपलं जीवन आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी व्यतीत करावं आणि एक आदर्श युवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन निर्माण व्हावा, हे ज्या रॅलीच्या मागचं उद्दिष्ट आहे. कोणत्याही प्रकारचे डीजे नाही, कोणत्याही प्रकारचा धूमधडाका नाही, केवळ पारंपरिक वाद्यातून आणि घोडेस्वारीतून मूर्तिमंत उदाहरण एक विचारांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे युवा घेत आहेत. तर बघितलं आपण की या ठिकाणी जो पारंपरिक जी वेशभूषा या ठिकाणी केलेली आहे, परिधान केलेली आहे, ते मावळे आपल्याला दिसत आहे. सर्व घोडेस्वार झालेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतोय की पुढचं जे मंडळ आहे ते छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान मंडळ आहे. तर किती भव्य दिव्य अशी ही मिरवणूक निघालेली आहे. आपण बघू शकताय की प्रत्येक ठिकाणावरून आणि जामनेर शहरवासीय देखील या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेताना आपल्याला दिसत आहे. बघू शकतोय की या शिवजयंतीमध्ये जो एक लहान बालक आहे, जो एक छत्रपतींचा जो मावळा आहे तो आपल्याला दिसतोय. तर बघू शकताय कशामध्ये शिवाजी महाराज नाव नगर परिषदेचे गटनेते आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत. आपण त्यांच्याकडनं देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. शिवजयंतीबद्दल काय सांगणार? आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर आपल्या भारताची अस्मिता आमचे राजे छत्रपती यांची आज 395वी जयंती आणि याबद्दल आपण जर सांगायचं म्हटलं तर आज आपण हा उत्सव बघतात जामनेर शहरामधील आणि या नगरपालिका चौकामध्ये शिवसृष्टी जी भावंडी उभारली. या शिवसृष्टीच्या समोर जामनेर पुऱ्यावरची मिरवणूक असू द्या किंवा बाकी रोडची मिरवणूक असू द्या, त्याचप्रमाणे आमचं बजरंगपुरा भागातली मिरवणूक असू द्या, जामनेर शहरातील तरुणांमध्येच नव्हे तर संपूर्ण आबालवृद्ध महिला या सर्वांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या शिवजयंतीच्या निमित्तानं आज आहे जामनेर शहरामध्ये आहे. आमचे सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मदतीने म्हणण्यापेक्षा मार्गदर्शनाने आज या संपूर्ण शिवजयंती महोत्सव आम्ही साजरा केलेला आहे. हा शिवजयंती महोत्सव जामनेर शहरामध्ये कालपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे. कालच इथं नगरपालिका चौकामध्ये शिवजयंती चौकामध्ये पोवाड्याचा कार्यक्रम झाला. तसेच एक संभाजी महाराजांवर नाटिकाही सादर करण्यात आली. त्याच पद्धतीने चित्तथरारक खेळही साजरे करण्यात आले. अशा प्रकारे काल संध्याकाळी 7 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा समारोप पाळण्याने होऊन नंतर आम्ही या कार्यक्रमाचा समारोप केला आणि आज सकाळी 10 वाजता माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले आणि आता आज संध्याकाळी या मिरवणूक सोहळ्यानंतर आमचं लेझर शो जे आहे करण्यात आलेले आहे. या लेझर शोचं उद्घाटन माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन तसेच साधनाताई महाजन यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी होऊन या शिवजयंतीचा समारोप आम्ही करू. धन्यवाद. तर या कार्यक्रमाच्या संदर्भातली रूपरेषा कशी आहे आणि कालपासून तर आजपर्यंत कशा पद्धतीने शिवजयंती हा उत्सव साजरा केला जात आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत मुंडे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतोय की कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण बघू शकता की पोलीस प्रशासन देखील त्यांच्या कार्यतत्परतेसाठी या ठिकाणी कर्तव्य आपल्याला बजावताना दिसत आहे.
अरे मग दिला काही आरती घ्यायची का मागे सरका थोडं 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 चालू कर घे थोडं थोडं मागे सरका थोडे 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 साईडला सरका
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात आहे। त्याचप्रमाणे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत। त्याचबरोबर जामनेर तालुक्यातनं जामनेर शहरातून ज्या काही मिरवणुका असतात त्या मिरवणुकांचा समारोप देखील याच ठिकाणी होतो असतो। कॅमेरामॅन विलास ठाकरेसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।